राज्य शासनाने कडक पावले उचलून याबाबत राज्य सरकारकडून अपयश झाकण्यासाठी उपस्थित केला जात आहे औरंगजेबाचा कबरीचा मुद्दा। माजी गृहमंत्री अनिल देशमुख। अमरावती। वर्तमान महायुती सरकार शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहे। महिलांवरील अत्याचारात कमालीची वाढ झाली आहे। वाढलेली महागाई या ज्वलंत प्रश्नामुळे सामान्य माणूस कमालीचा संतापला आहे। त्यामुळे जनतेचे लक्ष अन्य मुद्द्यांकडे वळवण्यासाठी आणि आपले अपयश झाकण्यासाठी सरकारने औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित केला आहे, अशी टीका शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख वर्तमान सरकार वर अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली। शासकीय कापसाची खरेदी बंद आहे, सोयाबीन व संत्र्याला भाव नाही, तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, त्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे। औरंगजेबाची कबर उखडून फेक हे बजरंग दलाचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे। राज्य सरकारने दखल घ्यावी व योग्य ती कार्यवाही करावी, कारण यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। समाजात द्वेषाची भावना निर्माण होत असेही त्यांना यावेळी म्हटले। कसं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, अशा या परिस्थितीमध्ये कालच बजरंग दलच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून औरंगजेबाची कबर काढून टाकली पाहिजे आणि नाही काढली तर आम्ही कार सेवाकडून ती उखडून काढू, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे। राज्य शासनाची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे। समाजामध्ये अशा पद्धतीची द्वेषाची भावना पसरवणं हे काही योग्य नाही। त्याच्यामुळे राज्य शासनाने कडक पावले उचलून याबाबतीत जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, हे माझं प्रामाणिक इथे मत आहे। मी ऐकलं ते काँग्रेसचे अध्यक्ष जे बोलले ते मी ऐकलं। तुम्हाला काय वाटते नेमकं? मी अलग प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्या बाबतीत बोलले। सर येत नाही, त्याचंच आम्हाला दुःख आहे की आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे। कापसाला भाव नाही। CCIची खरेदी शनिवारपासून बंद करण्यात आली। आता कोणतीही शासकीय कापसाची खरेदी नाही आहे। आपल्याला माहीत असेल, आमचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला 13,000 13,000 14,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव दिला होता। पण या सध्याच्या सरकारने कापसाला 7,000च्या वरती कापसाचा भाव गेला नाही। आता शनिवारपासून CCIची खरेदी बंद झाली आणि CCIची खरेदी बंद झाल्यामुळे साहजिकच परत कापसाचे भाव त्या निमित्ताने कमी होणार। त्याचा CCIनी खरेदी कमी केल्यामुळे व्यापारी त्याचा फायदा घेणार। त्याच्यामुळे कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। आपल्या जिल्ह्यात संत्रा मोसंबी फार मोठ्या प्रमाणात होते। काय परिस्थिती आपल्याला कल्पना आहे। कांद्याची परिस्थिती पहा, धानाची परिस्थिती पहा। त्यामुळे जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष नाही। जे महिलांवर अत्याचार होत आहेत तिकडे लक्ष नाही। त्याच्यामुळे हे सर्व जे ज्वलंत प्रश्न आहेत महाराष्ट्रातले, तिथून लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य, औरंगजेबाची कबर खोडून काढा अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा छत्रपती शिवाजी महाराज अवमान करणं अशा पद्धतीची वक्तव्य फक्त जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नापासून लोकांचं मत त्या निमित्तानं भटकवण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करण्यात येत असतात। बिलकुल नाही। विधानसभेमध्ये पाळलं, विधानसभेमध्ये अधिवेशन चालू आहे। विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना ज्या पद्धतीनं आमचे महाविकास आघाडीचे आमदार हे सर्व प्रश्न अतिशय प्रभावीपणे तिथे मांडतात। जिल्ह्यात सुद्धा आमचे सहकारी, आमचे पदाधिकारी आपल्या आपल्या पद्धतीनं तिथे निवेदन देत असतात, तिथं आंदोलन करत असतात। त्याच्यामुळे हे जे सर्व प्रश्न आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत जिल्ह्यात ते सातत्यानं आपली प्रभावीपणे भूमिका तिथे मांडतात। दत्ता भरणे असले अजून कोणी सर्वांना माहीत आहे। पण असं आहे की जेव्हा तुम्ही आश्वासन दिलं आणि त्याच्या भरोशावर तुम्ही निवडून आला तर त्याच्यासाठी तुम्ही आता प्रयोजन करायला पाहिजे ना।
तुम्ही लाडल्या बहिणीला वारेवर सोडू शकत नाही. लाडल्या बहिणीला तुम्ही 2100 रुपये कबूल केल्यानंतर आता तुम्ही मागे येऊ शकत नाही. लाडल्या बहिणीची नावं तुम्ही जी कमी केली, 50 लाख नावं लाडल्या बहिणीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी केली. अशा पद्धतीनं लाडल्या बहिणीची तुम्ही फसवणूक करू शकत नाही. निवडणुकीमध्ये त्या लाडल्या बहिणीचे मतं घेतले आणि आता 50 लाख लाडल्या बहिणीचे नाव तुम्ही कमी करणार. त्यांना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देणार नाही. या सर्व बाबी आम्ही सातत्याने मांडतोय. असं आहे की कोणत्या पक्षाने आपल्या कोणत्या कार्यकर्त्याला निवडणुकीची उमेदवारी द्यावी, हा त्या प्रश्नाचा पक्षाचा प्रश्न आहे. मला इथे अमरावतीला आल्यावरच कळलं की त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तो त्यांच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे.